नमस्कार मित्र, आज आपल्याकडं एक सॅमसंग टॉप लोड वॉशिंग मशीन आलेली आहे. जेव्हा आपण कस्टमरची इथे व्हिजिट केली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पी सी बीला फक्त प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. तर त्यानुसार आपण पी सी बीची पाहणी केली आणि आपल्याला तेव्हाच असं वाटलं होतं की ह्या मशीनला प्रॉपर चेक केल्याशिवाय आपल्याला फॉल्ट फाइंडिंग करता येणार नाही आणि बाकीच्या काही गोष्टी करता येणार नाही. त्या अनुषंगाने आपण आपल्या कस्टमरला डीप क्लिनिंग आणि सर्व्हिसिंग प्रोसेससाठी सांगतो. आणि जर तुम्ही इथे बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल बऱ्याच जागेवर टेपिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याचे टेपिंगचे इन्सुलेशन जे आहेत ते सुद्धा आता ऑलमोस्ट निघून गेलेले आहेत. ह्या कंडिशनमध्ये काय होतं, आपण बिनधास्तपणे मशीन वापरत राहतो, फॉल्ट पी सी बीचा निघून गेला असता, परंतु मशीन सदैव बाथरूम आणि ओल्या पोर्शनला राहत असल्यामुळं आपल्याला करंट लागण्याची जी भीती आहे ती वाढते. त्याच्यामुळं आम्ही जे आपले सुपर सेल्स अँड सर्व्हिसेसचे जेवढे कस्टमर आहेत त्यांना सहसा आपण रेकमेंड करतो की जेव्हा तुम्ही मशीन आम्हाला रिपेरिंगसाठी द्याल आणि जर मागच्या 2 वर्षात तुम्ही तिची सर्व्हिसिंग केली नसेल, वायरिंग चेक केली नसेल तर ती चेक करून घ्या. कारण काय होतं, पैसा भविष्यात तुम्हाला कधीही कमावता येईल, परंतु प्राणाची झालेली हानी किंवा एखादा गेलेला जीव हा तुम्हाला कधीही वापस मिळू शकत नाही. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला अशीच दर्जेदार सर्व्हिस हवी असेल तर सुपर सेल सर्व्हिसेस अकोला येथे संपर्क करा. धन्यवाद. आणि हो, आपलं सुपर सेल सर्व्हिसेसचं हे जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या ह्या सेवेविषयी माहिती मिळेल. कारण प्रत्येक जीव हा अनमोल आहे. धन्यवाद.